नमस्कार, मी आहे गौरी. आज मी तुमच्यासमोर नवीन रेसिपी घेऊन आले आहे आमरस पुरी. उन्हाळा म्हटलं की आमरस पुरी हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. तर आता इथे मी एक आंबा घेतलेला आहे. हा माझ्याकडे बदामी आंबा आहे. तो मी व्यवस्थित कट करून घेणार आहे. आधी मी त्याला व्यवस्थित पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता इथे मी छोटे छोटे पीसेस करणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये असे छोटे छोटे पीसेस करून याला मी असे कापून घेणार आहे. साल आपण बाजूला करून घेणार आहे त्याचे. आता मी ते सगळं आंब्याचं जे पीसेस आहे ते कापून घेते. यामध्ये मी इलायची टाकलेली आहे. इलायची थोडी कुटून टाकली आहे. तुम्ही पावडरही जर अवेलेबल असेल तर पावडर टाकू शकता. इथे 1 वाटी मी साखर टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाणी जास्त नाही टाकायचं, नंतर खूपच पातळ होऊन जाईल. हे बघा, अशा प्रकारे मी असं ही घट्ट आमरस करून घेतलेला आहे. आता एका बाउलमध्ये मी हे पूर्ण आमरस काढून घेणार आहे. थोडंसं जे भांड्याला लागतं ते थोडंसं पाणी टाकलंय. 1च चमचा टाकलाय पाणी. त्याला सगळं व्यवस्थित काढून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपला आमरस तयार झालेला आहे. आता मी याला थंड करायला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तोपर्यंत मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ तुमच्या गरजेनुसार तुम्ही टाकू शकता. इथे मी 3 ते 4 चमच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा रवा टाकलेला आहे. रवा जास्त नाही टाकायचा, नाहीतर तेल शोषून घेतं पुऱ्यांना. त्यामुळे मी 1च चमचा रवा टाकलेला आहे. इथे मी मोहनसाठी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी थोडं थोडं पाणी घालून त्याला घट्टसर मळून घेणार आहे. पुऱ्याचं पीठ हे आपल्याला घट्टच मळावं लागतं. आता मी ते हळूहळू पाणी घालून व्यवस्थित त्याला एकजीव करून घेते. आता मी इथे 2 चमचे तेल टाकून त्याला व्यवस्थित मळून घेते. अशा प्रकारे कणिक आपलं व्यवस्थित मळून झालं आहे. असं घट्टसर मळून मी याला 5 ते 10 मिनिटं ठेवलेलं आहे. कढईमध्ये मी आता तेल तापत ठेवते. तेल आपण चांगलं कडकडीत तापू द्यायचं त्याला. आता इथे मी ही कणिक बघा पूर्ण मुरलेली आहे व्यवस्थित. त्याला अजून परत मी 2 मिनिटं मळून घेणार आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. आता अशा प्रकारे आपले हे पुऱ्यांसाठी छोटे गोळे करून तयार झालेले आहे. आता मी ते पुरी लाटून घेते आहे. पुरी थोडीशी जाडसरट लाटावी, पातळ लाटू नये. इथे मी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेते. आता इथे आपलं तेल पण तापत ठेवलेलं होतं मी. तेल चांगलं कडकडीत झाल्यानंतर इथे पुरी सोडायची आहे आणि चमच्याच्या सहाय्याने त्याला आपण व्यवस्थित दाबून फुलून घ्यायची आहे. इथे बघा कशा प्रकारे मस्त टम्म फुगलेली आहे पुरी. आता त्याला पलटून घ्यायची आहे. पुरी आपण एकदाच पलटायची. सारखी सारखी पलटली ना तर पुरीमध्ये तेल खूप राहतं. तयार आहे आपलं आमरस पुरी. प्लीज व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.